नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो इंग्रजी विषयाचा म्हणजेच इंग्रजी ग्रामरचा 1000 प्रश्नांचा महासराव संच। आजचा टाइप चौथा असेल। चौथा प्रकार आहे आजचा आपला पीवायक्यू क्वेश्चन याच्यामध्ये पाहणार आहोत। म्हणजेच खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आपण पाहणार आहोत। जर तुम्ही हे लेक्चर मिस केलं तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकते, म्हणून हा लेक्चर तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे। बघा कारण काय आहे तर टीईटी ची एग्जाम येणार आहे। टीईटी 21 जून रोजी होणार आहे। नुकतंच प्रसिद्धी पत्रक त्यांनी सुरू केलेलं आहे, लवकरच अर्ज सुरू होऊन जातील। आणि जर तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षेची म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्टची तयारी करत असाल तर खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण यावर 30 मार्कासाठी इंग्रजी आपल्याला विचारला जातो। मी स्वतः टीईटी 2 वेळेस पास आहो। कशा पद्धतीने कोणत्या स्ट्रॅटेजीचा वापर करून आपण टीईटी क्वालिफाय झालो, कारण टफेस्ट एग्जाम मध्ये ते टीईटी 0.3% अशा पद्धतीचाच रिझल्ट लागत असतो, खूप कमी रिझल्ट लागतो। म्हणून तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण लेक्चर आहे। संपूर्ण लेक्चर तुम्हाला बघायचं आहे। जर तुम्ही शिक्षक असाल किंवा शिक्षक पदाची तुम्ही तयारी करत असाल त्यासाठी तुम्हाला लेक्चर संपूर्ण बघायचं आहे आणि आपल्या मित्र परिवाराला लिंक शेअर करायची आहे। आणि तुम्ही नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण खूप महत्त्वपूर्ण मी तुम्हाला इथं नॉलेज देणार आहोत। आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे तर वनरक्षक एक्झाम बी येणार आहे, वनरक्षकची भरती येणार आहे। त्यासाठी ही इंग्रजी विषय खूप महत्त्वाचा आहे। 30 गुणांसाठी विचारला जातो, तलाठी 50 गुणांसाठी विचारला जातो, म्हणजेच 25 प्रश्न असतात। एकही प्रश्न तुमचा मिस नाही झाला पाहिजे। कशा पद्धतीचा पॅटर्न आहे ते तुम्हाला कळायला पाहिजे। बॉम्बे हायकोर्ट एक्झाम आहे, कधी आहे तर येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये बॉम्बे हायकोर्टची एक्झाम आहे। आणि यामध्ये तुम्हाला इंग्रजी विषयाची तयारी करायची आहे, कारण इंग्रजी विषय कंपल्सरी आहे। आता पोलीस भरती सोडून सर्व काही तुम्हाला कंपल्सरीच राहणार। मग बघा, दारूबंदीच्या पोलीसमध्येही निगेटिव्ह मार्किंग असते। निगेटिव्ह मार्किंग मध्ये एक जबरदस्त गोष्ट काय राहते तर तुम्ही तिथं लीड घेऊ शकता इंग्रजी व्याकरणावर। बऱ्याचशा जणांना इंग्रजी व्याकरण जमत नाही, म्हणून संपूर्ण लेक्चर बघा, इथं 100% तुमचा फायदाच होणार आहे। चौथं लेक्चर राहते आजचं, आणि 7 वाजता डेली आपलं लेक्चर अपलोड होत असते। वेळ न वाया घालवता आपल्या सेशनला सुरू करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आले असाल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्र परिवाराला ही लिंक शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये टाकजा कशा पद्धतीचं तुम्हाला लेक्चर आवडलं की नाही हे सांगा। आणि जर तुम्हाला पूर्ण तयारी करायची असेल तर अँबिशन अकॅडमी नावाची ऍप तुम्हाला डाउनलोड करायची आहे। कशी डाउनलोड करायची, कशी तयारी करायची हे नंतर मी तुम्हाला सांगणार आहोत। बघा, मग पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे। काय म्हटलेला आहे प्रश्न, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब। म्हणजे करेक्ट फॉर्म आपल्याला वापरायची आहे तिथं वर्बची। बघा काय वाक्य दिलं, आय रिकामी जागा हिअर सिन्स 1980, म्हणजेच मी इथं राहत आहे म्हणजे 1980 पासून। तर 1980 पासून आपण इथं राहत आहोत। लक्षात घ्या, खूप महत्वपूर्ण आहे। सिन्स आणि फॉरचा उपयोग मी पहिले तुम्हाला सांगतो। उत्तर सांगण्यापूर्वी तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाका, परंतु मी तुम्हाला हीच माहिती नाही तर मी तुम्हाला जास्तीची माहिती देणार, जेणेकरून तुम्हाला एक्झाम क्वालिफाय होऊन किंवा मग एक्झाम मध्ये तुम्ही रिझल्टच्या जवळजवळ पोहोचाल अशा पद्धतीची माहिती मी तुम्हाला युट्यूबवर देणार आहोत। बघा, एकदम फ्री लेक्चर आहे, तुम्ही संपूर्ण लेक्चर बघू शकता। मी तुम्हाला पहिले थोडीशी माहिती देतो सिन्स आणि फॉर बद्दलची, नंतर शेवटी उत्तर सांगतो। व्हिडिओ बघा, सर्व काही समजून जाईल। ओके, सिन्स आणि फॉरचा उपयोग तुम्हाला कळायला पाहिजे, कारण हा प्रिपोजिशन मध्येही येतो। हा पार्ट प्रिपोजिशन मध्येही येतो आणि हाच पार्ट जो आहे हाच पार्ट तुम्हाला टेन्स मध्ये पाहायला मिळतो। म्हणजे एका तीर मध्ये 2 निशाण आपल्याला कसे साधायचे आहेत ते सांगतो। नंतर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मी क्लिअर करून देतो। समजलं? एकदा समजून घ्या म्हणजे तुम्हाला समजून जाईल। ओके, इथं जर मी म्हटलं सिन्स आपल्याला वापरायचा कधी आणि इथं फॉर कधी वापरायचा हे समजलं पाहिजे। याचा अर्थ सिन्स आणि फॉरचा अर्थ आपण टाइम साठी आपण वापरत असतो। इथंही टाइम दिलेला आहे, टाइम कसा दिला तेही सांगतो। बघा, इथं जर मी असं म्हटलं अनकॅल्क्युलेटेड टाइम आहे, अनकॅल्क्युलेटेड टाइम, अनकॅल्क्युलेटेड टाइम आहे, तर आपण काय वापरणार, सिन्स वापरणार। कॅल्क्युलेटेड, बघा कॅल्क्युलेटेड टाइम असेल तर आपण फॉर वापरणार। ओके, आता सिन्स आणि फॉर दोन्हीही वापरू शकतो। अनकॅल्क्युलेटेड टाइम सोबत किंवा कॅल्क्युलेटेड टाइम सोबत एक सगळं सांगतो। याच्या काही कंडिशन राहतात, ते जर कंडिशन मध्ये तुम्हाला अप्लाय केलं तर तुमचं उत्तर बरोबर येते। नाही तर इथून वाचून गेलं सर सिन्स साठी आपण टाइम साठी आपण सिन्सही वापरतो, फॉरही वापरतो, कधी कधी फॉर द किंवा मग सिन्स द अशा पद्धतीनेही वापरतो। हे सर्व काही तुम्हाला समजलं पाहिजे।
एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये हे अनकॅल्क्युलेटेड टाइम म्हणजे काय हे सर्वप्रथम समजलं पाहिजे. ज्याला आपण मोजू शकत नाही, कॅल्क्युलेटेड केलेला टाइम नाही, मोजला नाही आहे. ओके, किती तास झाले, किती वेळ झाला हे आपण मोजलेलं नसतं. जसं की मंडे संडे आहे की नाही, असे ज्यावेळेस आपण डे वापरतो, आय हॅव बीन टीचिंग यू सिन्स मंडे, मी मंडे पासून तुम्हाला शिकवत आहे. म्हणजे मंडे पासून तो कोणता मंडे मी मोजला का नाही, लास्ट मंडे बनला का नाही. म्हणजे एखादा मंडे जे आहे, कोणताही मंडे आपण टाइम करून मोजला का, म्हणजे बिफोर 2 मंडेज असं काही वापरलं का नाही. आपण काय वापरलं, फक्त मंडे आणि संडे हेच वापरलेलं आहे. ओके, मग हे अनकॅल्क्युलेटेड टाइम आहे. आता त्यानंतर डायरेक्टली असे इयर देतात, जसं की 1980 दिलेलं आहे, इथं 1920 दिलेलं आहे, किंवा मग इथं असं म्हटलं की मेनी इयर्स नाही जमणार इथं, कारण ते आपण कॅल्क्युलेटेड केलेलं आहे की नाही. चला, हे असे वर्ष राहतात, किंवा मग 2026 करा. मी 2026 मधून पासून इथं राहत आहे, या कंपनीत काम करत आहे असं आपण सांगू शकतो. हे झाला अनकॅल्क्युलेटेड टाइम. अनकॅल्क्युलेटेड टाइम सोबत आपण काय वापरतो, तर सिन्स वापरत असतो. आणि महत्वाची गोष्ट काय आहे, सिन्स आणि फॉर हे जे आहे आपण तिन्ही टेन्स मध्ये वापरत असतो, परंतु फॉरची जागा काय आहे, फॉर्म घेत असतो. मी तुम्हाला सांगतो नंतर काय आहे ते. डिटेल लेक्चर जर पाहायचे असेल तर आपले टेन्सचे लेक्चर अवेलेबल आहेत, ते लेक्चर तुम्ही पाहून घ्या, त्याच्यामध्ये सर्व सांगितलेलं आहे. बघा, कॅल्क्युलेटेड टाइम म्हणजे काय, ज्याला आपण कॅल्क्युलेटेड केलेलं आहे, जसं की फॉर 10 days, मी 10 दिवसापासून तुम्हाला शिकवत आहे, किंवा मग 10 वर्षापासून मी इथं राहत आहे. फॉर 5 minutes, फॉर 5 minutes म्हणजे हे मी कॅल्क्युलेटेड केलेलं टाइम आहे. टाइम किती, 5 minutes म्हणजे 5 मिनिटापासून मी तुम्हाला शिकवत आहे. हे फॉर त्यावेळेस आपण वापरणार ज्यावेळेस आपण मोजलेला टाइम असेल तर फॉर वापरणार. सिन्स कधी वापरणार, तर अनकॅल्क्युलेटेड टाइम सोबत वापरणार. हे तुम्हाला कळालं असेल. आता याच्यामध्ये बघा, आपल्याला हे वाक्य इथं सर्व प्रेझेंट टेन्स मध्ये दिलेलं आहे, परंतु आपल्याला काय वापरायला सांगितलं, कोणता इथं टेन्स वापरायचा हे कळालं पाहिजे. मग यामध्ये बघा, ज्यावेळेस बी आपण सिन्स किंवा फॉरचा उपयोग करणार, तर त्यावेळेस हे वाक्य प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, त्याच्यानंतर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्येच वापरू शकतो. ओके, सिन्स आणि फॉर हे तुम्हाला कळालं पाहिजे. आता त्यानंतर बघा, याच्या काही कंडिशन राहतात. हे कंडिशन शिकण्यासाठी तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं आहे. ओके, आणि त्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे. महत्वपूर्ण गोष्ट काय, आय हॅव बीन लिव्हिंग हिअर अशा पद्धतीचं हे वाक्य होईल. आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये हॅव बीन आणि ING लागत असते. हे फॉर्म लक्षात ठेवायचं. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. ओके, हे सांगू आपण. आणि लेक्चर जर तुम्ही टेन्सचे पाहिले नसेल तर इंग्लिशच्या प्लेलिस्ट मध्ये टेन्सचे लेक्चर आहे, ते पाहून घ्या. सर्व काही तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. बघा, प्रश्न क्रमांक 2 तुमच्या स्क्रीनवर आहे. काय म्हटलेलं आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, कुड यू टेल मी. रिकामी जागा दिलेली आहे. आता इथं ऑप्शन दिलेले आहे. ऑप्शन एकसारखेच वाटतात, इंग्रजीमध्ये ऑप्शन एकसारखेच वाटतात, पण ज्याची कन्सेप्ट चांगली क्लिअर असेल तोच रिझल्ट मारतो, तोच बाजी मारतो. आणि चांगली कन्सेप्ट तुम्हाला करायची असेल तर बघा संपूर्ण व्हिडिओ, कशा पद्धतीने या प्रश्नाला आपण उडवून टाकू. बघा काय म्हटलं, ऑप्शन क्रमांक A, व्हेअर इज द बँक, कुठं बँक आहे, बँक कुठे आहे, अशा पद्धतीने. इथं इन्व्हर्टेड कॉमा मध्ये दिला व्हेअर इज द बँक. आता याच्यामध्ये फक्त एवढं चेंज केलं की इन्व्हर्टेड कॉमा दिला. लक्षात घ्या, व्हेअर द बँक इज क्वेश्चन मार्क दिलेला आहे, अँड दॅट वेअर द बँक इज अशा पद्धतीचं वाक्य दिलं आहे. आता लक्षात घ्या, कुड यू टेल मी. ओके, कुड यू टेल मी हे वाक्य आपल्याला काय करायचं आहे, ज्या वेळेस आपण एखाद्याला प्रश्न इनडायरेक्टली विचारत असतो, इनडायरेक्टली आपण प्रश्न विचारतो, त्यावेळेस काय होते, तर नाऊनच्या बाद वर्ब येते. नाऊनच्या बाद काय येते, नाऊन नंतर वर्ब येत असते. नाऊन नंतर वर्ब बघा कुठं आहे, तर नाऊन नंतर वर्ब इथं नाही आहे. ओके, इथं हे नाऊन झालं, हे बँक नाऊन झालं. नाऊन नंतर वर्ब पाहिजे आपल्याला, नाऊन नंतर वर्ब नाही तर पहिले 2 ऑप्शन कटले आपले. इथं आहे, ओके, इथं आहे आणि इथं बी आहे. ओके, परंतु इथं डॅट वापरला, डॅट वेअर द बँक. आता डॅट
हे वापरू शकत नाही आपण, कारण वेअर द बँक इज अशा पद्धतीनं वापरणार आपण तर ऑप्शन क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. सहज आपण या प्रश्नाला उडू शकलो असतो. कळायला पाहिजे, काय नाही एवढा शॉर्टकट नियम. जर आपण इनडायरेक्ट वर्ब ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस नाऊनच्या नंतर वर्ब पाहिजे, नाऊनच्या नंतर काय पाहिजे, वर्ब पाहिजे, बस सिंपल गोष्ट. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा तुमच्या स्क्रीनवर आहे. व्हिच वन ऑफ द फॉलोइंग इज अ पेअर ऑफ द वर्ड्स नॉट हॅव्हिंग द सेम मिनिंग. यामध्ये कोणतं जे वर्ड आहे जे सेम मिनिंग मध्ये नाही, म्हणजे विरुद्ध मिनिंग मध्ये आहे. आता यामध्ये तुम्हाला मिनिंग कळाले पाहिजे. वर्बवर खूप प्रश्न विचारतात, त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन वर विचारतात, त्यानंतर अँटोनिम सिनोनिम वर प्रश्न विचारतात. हे प्रश्न तुम्हाला टीईटी मध्ये, वनरक्षक मध्ये, तलाठीमध्ये पाहायला मिळालेले आहे. प्रत्येक पेपरमध्ये इंग्रजीच्या पाहायला मिळते, कारण 5 ते 6 प्रश्न तुम्हाला याच्यावरच विचारतात. 10-12 मार्काचं याच्यावरच राहते. वर्ब तुम्हाला पाठ असले पाहिजे, त्यानंतर शब्दार्थ तुम्हाला पाठच असले पाहिजे. बघा काय करायचं आहे. म्यूटचा अर्थ होते चूप, डमचा अर्थ बी होते मंद, शांत म्यूट किंवा मंद त्याला आपण म्हणत असतो. मंद आवाज मंद कर, म्यूट कर आपण म्हणत असतो. याचा अर्थ सेम आहे. बघा प्राईडचा अर्थ होते, प्राईडचा अर्थ काय होते तर त्याला आपण म्हणतो प्राऊड किंवा मग प्राईड म्हणजे काय होते, मॉर्निंगच्या याला आपण प्राईड म्हणत असतो, लक्षात घ्या. त्याला व्हॅनिटी आपण म्हणतो. बघा त्यानंतर रिजिड, रिजिड म्हणजे जो एखादा शब्दावर किंवा मग एखाद्या जागेवर ठाम असेल, सरकत नसेल, ठाम असेल एखाद्या जागेवर, त्याला आपण स्टफ म्हणत असतो. स्टफ झाला इथं, स्टफ पहा, STUFF पाहिजे इथं. ओके. आता बघा झिलस, झिलस आणि स्लगिश. झिलस म्हणजे काय, उत्साही, उत्साही, आणि हे जे असेल स्लगिश म्हणजे आळशी, आळशी. म्हणजे आपल्याला विरुद्ध शब्द पाहायला मिळाला. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. सहज उडवता येते या प्रश्नाला. बघा चौथा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा काय म्हटलेलं आहे. फिल इन द ब्लँक्स. इफ आय, रिकामी जागा, हिम, कॉमा, त्याच्यानंतर कॉमाचा अर्थ व्हेन वगैरे काहीतरी होऊ शकते. त्यानंतर बघा रिकामी जागा, सॉरी इथं आय, रिकामी जागा, गिव्ह हिम युअर मेसेज. बघा काय आहे इथं, कोणते वर्ब यायला पाहिजे म्हणजे जेणेकरून आपल्याला हे रिकाम्या जागा भरल्या गेल्या पाहिजे. कधी एक गोष्ट लक्षात घ्या, याचे 3 घटक असतात, हे तुम्हाला कळायला पाहिजे. सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असेल, प्रेझेंट टेन्स, ओके. सिंपल प्रेझेंट, इफने वाक्याची सुरुवात व्हायला लागली, कोणत्याही वाक्याची सुरुवात इफने व्हायला लागली, सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असेल तर इथं येणारं वाक्य जे आहे सिंपल फ्युचरचं पाहिजे. कशाचं पाहिजे, सिंपल फ्युचर. ओके. आता याचे 3 कंडिशन राहतात. कंडिशनल सेंटेन्स खूप महत्वपूर्ण आहेत. टेन्स वाईज 3 कंडिशनल सेंटेन्स आहेत. बघा त्यानंतर इफने वाक्याची सुरुवात होत असेल आणि इथं जर सिंपल पास्ट असेल, सिंपल पास्ट असेल, पास्ट टेन्स असेल, ओके, तर येणारं वाक्य बघा सब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस वूड, कुड किंवा शूड या पद्धतीनं आपण त्याला जोडत असतो समोर. हे पूर्ण डिटेलमध्ये इंग्रजीमध्ये शिकवलेलं आहे मी. इंग्रजीच्या टेन्समध्ये हे सर्व काही पाहायला मिळेल तुम्हाला, तर तेही लेक्चर पाहून घ्या. त्यानंतर इफने वाक्याची सुरुवात व्हायला लागली, इथं वाक्य असेल पास्ट परफेक्ट, परफेक्ट टेन्स, तर येणारं वाक्य जे आहे सब्जेक्ट, ओके. त्यानंतर वूड, वूड, कुड, शूड, हॅव यायला पाहिजे. वूड, शूड, कुड, शूड, कुड, हॅव. लक्षात घ्या इथं काय येईल मग नंतर हॅव, इथं पाहिजे हॅव प्लस V3. हे वाक्य असं जोडलेलं पाहिजे. मग बघा इथं काय होईल विद्यार्थी मित्रांनो, हे समजणं खूप महत्वाचं आहे. हे जर एकदा तुम्हाला कळालं, इफने वाक्याची सुरुवात व्हायला लागली, हे काय कंडिशनल सेंटेन्स आहे. इथं येणारं वाक्य जर प्रेझेंट टेन्सचं असेल तर इकडे आपल्याला फ्युचर टेन्स पाहावं लागते. मग बघा इथं वाक्याची सुरुवात सगळे शब्द जे आपल्याला प्रेझेंट टेन्स मध्ये दिलेले आहे, प्रेझेंट टेन्स मध्ये याचा अर्थ आपल्याला पहिलं वाक्य प्रेझेंट टेन्सचं वापरावं लागते. इथं मेट हे सेकंड फॉर्म ऑफ दी वर्ब आहे, मेट सोबत कॅन येऊ शकत नाही. ओके.
कुड पाहिजे म्हणून हे चुकलेलं आहे. मग विल तर पहिले येणारच नाही. ओके, आणि ING चा फॉर्म येतच नाही त्याच्यामध्ये. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय, ऑप्शन क्रमांक आहे व्हेन आय मीट हिम, ज्यावेळेस मी त्याला भेटेल. आय विल गिव्ह हिम युअर मेसेज, ज्यावेळेस मी त्याला भेटेल त्यावेळेस मी तुझा मेसेज त्याला देईल. अशा पद्धतीचं हे वाक्य बनते. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समोरचा प्रश्न 5व्या क्रमांकाचा काय म्हटलेला आहे बघा. फाइंड द करेक्ट फिमिनाइन ऑफ फॉक्स. फॉक्सचं आपल्याला स्त्रीलिंगी रूप पाहायचं आहे. तर फॉक्सचं स्त्रीलिंगी रूप होते फिक्झन. तर विक्झन आपण त्याला म्हणतो, विक्झन. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. फॉक्सन वाटते तर ते नाही, विक्झन आपण त्याला म्हणत असतो, फॉक्सेस नाही होत. ओके, हे माहिती यायला आपल्याला तुम्हाला कळायला पाहिजे की हे प्रश्न खूप वेळेस विचारलेले आहेत. तर हे बऱ्याचशा जणांचा अभ्यास नसले तर हे काहीही निवडतात. हे नाही होत, विक्झन होते, हे लक्षात ठेवा. शिफॉक्स होत नाही. चला, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्ही जर वनरक्षकची तयारी करत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की लेखी प्लस फिजिकलची तयारी आपण करायला पाहिजे, तर आपली बॅच जी आहे आपली 5 मार्च पासून 1 मार्च पासून सुरू होणार होती. पोलीस भरती आरती या कारणानं आपण 23 मार्च पासून सुरू केलेली आहे. आणि ज्याही विद्यार्थ्याला बॅच घ्यायची आहे त्याने लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे, कारण 8:30 आपले लेक्चर सर्व काही सुरू होतात. तर भरपूर सराव पेपर आपण त्याच्यामध्ये सोडून घेत असतो. संपूर्ण तयारी तुमची तिथं वनरक्षकची करून घेतल्या जाईल. जसं की 5 किलोमीटरची तयारी कशा पद्धतीने करायची आहे, 3 किलोमीटरची तयारी कशा पद्धतीने करायची आहे, याबद्दल तुम्हाला संपूर्ण नॉलेज दिलं जाईल. डाएट सांगितलं जाईल, कशा पद्धतीने डाएट घ्यायचा आहे. सर्व काही गोष्टीचं नॉलेज तुम्हाला या बॅचमध्ये पाहायला मिळेल. ऑफरमध्ये या बॅचची व्हॅलिडिटी तुम्हाला मिळत आहे 1 वर्ष, कारण 6 महिन्याची बॅच राहते, परंतु ऑफरमध्ये 1 वर्ष आहे. लवकरात लवकर तुम्हाला ऍडमिशन करायची आहे. त्यामध्ये तुम्ही तलाठीचाही कोर्स करू शकता किंवा अदर कोर्स जे बी आहेत ते तुम्ही करू शकता. विषय कोणते शिकणार आहोत, तर अंकगणित शिकणार आहोत. ट्रिक्सनुसार, बुद्धिमत्ता एकदम शॉर्ट ट्रिक्सनुसार आपण शिकणार आहोत. इंग्रजी व्याकरण कन्सेप्च्युअल किंवा शॉर्ट ट्रिक्सने हे तुम्हाला शिकवणार. बघा, मराठी व्याकरण बी एकदम सोप्या पद्धतीने शिकवणार. ज्याही विद्यार्थ्याला बॅच घ्यायची आहे त्यांनी लवकरात लवकर आपली ऍडमिशन बुक करायची आहे. या नंबरवर कॉल करून लवकरात लवकर बॅच घ्या, कारण जर तुम्ही थोडासा पैशाकडे पाहिलं तर प्रॉब्लेम क्रिएट होईल. निर्णय तुमचा शार्प असला पाहिजे. ज्या विद्यार्थ्याला निर्णय घेता येते तोच काही ना काही इतिहास घडू शकतो. जे विद्यार्थी निर्णय घेऊ शकत नाही स्वतःबद्दल, तर तो इथं कुठेतरी कमी पडत असतो. मग लवकर निर्णय घ्या आणि आपल्या तयारीला सुरुवात करा. 6वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे बघा. काय म्हटलेला, अ रेड लेटर डे, याचा अर्थ काय होते, म्हणजे लाल शाहीचा दिवस आपण म्हणत असतो. आपल्या कॅलेंडरवर तुम्ही पाहिलं असेल तर त्याला काय म्हणतो, तर त्याला आपण म्हणत असतो एक आनंदाचा दिवस, किंवा मग एखादा त्याला आपण सुट्टीचा दिवस आपण आपल्या भाषेत म्हणत असतो. सुट्टीचा दिवस म्हणतो आपण, कारण आपल्याला सुट्टी खूप लवकर पाहिजे असते. तर त्याला काय म्हणतो, ब्लडी डे म्हणत नाही. ओके, शायनिंग सन म्हणत नाही. त्यानंतर रेड लेटर्स डे म्हणत नाही, हे लक्षात घ्या. ऑस्पिशियस डे म्हणतो आपण. ऑस्पिशियस डे आगळा वेगळा दिवस आपण त्याला म्हणतो. ओके, ऑस्पिशियस डे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी. समोर जाऊया 7व्या प्रश्नाकडे आपण आता. बघा विद्यार्थी मित्रांनो, 7वा प्रश्न काय म्हटलेला आहे, व्हॉट इज द करेक्ट प्लुरल फॉर्म ऑफ द पोल्ट्री. पोल्ट्रीचा फॉर्म आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे. अनेक वचन, प्लुरल म्हणजे अनेक वचन विचारलेलं आहे. तर मला सांगा, या कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्या. 100% सांगतो की 99% विद्यार्थी इथं चुकणार. इथं तुम्ही यस निवडतो, हे यस निवडतात. बरेचसे जण IES निवडतात. ओके, किंवा मग नन ऑफ दिस निवडतात. पोल्ट्रीला पण पोल्ट्री निवडत नाही. याचा अर्थच बघा, पोल्ट्रीचा अर्थच अनेक वचनी आहे. पोल्ट्रीला आपण पोल्ट्रीच म्हणत असतो. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलं. मग त्यानंतर 8वा प्रश्न बघूया आपण. 8वा प्रश्न काय म्हटलेला आहे, फिल इन द ब्लँक्स विथ अप्रोप्रिएट प्रिपोजिशन. अप्रोप्रिएट प्रिपोजिशन आपल्याला इथं वापरायचे आहे. बघा काय म्हटलेलं आहे, फाइंडिंग माय सेल्फ शॉर्ट, रिकामी जागा मनी. आय रोट, रिकामी जागा माय अंकल, आणि रिकामी जागा हेल्प. अशा पद्धतीचं वाक्य आहे. मग इथं बघा काय होईल, आपण शॉर्ट ऑफ मनी म्हणत असतो. ऑफने सुरुवात होईल. मग ऑफने कुठं कुठं सुरुवात व्हायला लागली, इथं नाही व्हायला लागली, इथं नाही व्हायला लागली. हे ऑप्शन कटलेत. 2 ऑप्शन आहेत. मग कोणाला लिहिलं, 2 लेटर म्हणजे च्या अंकलकडे लिहिलं. 2 पाहिजेत आपल्याला. ऑफच्या बाद 2 आहे, इथेही 2 आहे, तिथेही 2 आहे, इथं 2 पाहिजेत. बरोबर लावलं. फॉर हेल्प, कशासाठी, इथं तर 2च दिलेले, आपल्याला 3 वापरायचे. इथं 2 अबाउट नाही. ओके, फॉर हेल्पसाठी, तर इथं फॉर यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, सहज आपण या प्रश्नाला उडू शकतो.
तीन देव चार देव प्रिपोजिशन कशा पद्धतीने सहज सोडवता येते तेही तुम्हाला शिकवलेलं आहे. युट्यूबवरील लेक्चर आहेत, तुम्ही बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो, समोरचा प्रश्न बघा, 9व्या क्रमांकाचा काय म्हटलेला आहे, विच वन इज करेक्टली स्पेल्ड वर्ड. बघा यामध्ये कोणता प्रश्न जे आहे करेक्टली स्पेलिंगचा आहे. आणि हा शब्द खूप वेळेस तुम्हाला विचारलेला आहे. कशासाठी, तर तुम्हाला इथं विचारलेला आहे करेक्ट स्पेलिंग कोणतं आहे याचं. तर मेंटेनन्स हा शब्द खूप वेळेस आलेला आहे, कमिटी हा शब्द खूप वेळेस आलेला आहे. तर बघा मेंटेनन्सचा अर्थ काय होते, तर व्यवस्थित व्यवस्थापन आपण त्याला म्हणतो मेंटेनन्स. ओके, तर याचं स्पेलिंग आहे MAINTEN. ओके, ANCE मेंटेनन्स. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मेंटेनन्स होत नाही. ओके, मेंटेनन्स या पद्धतीनं बघा हे स्पेलिंग लक्षात ठेवायचं आहे. MAINTENANCE अशा पद्धतीने ऑप्शन क्रमांक बी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. मेंटेनन्सचं स्पेलिंग लिहून घ्या, खूप वेळेस विचारलेला आहे, बऱ्याचशा जणांना लिहिता येत नाही. ओके, बघा 10वा प्रश्न काय म्हटलेला आहे, द वर्ड वेल मे बी युज्ड. मग हा वर्ब जे आहे वेल, वेल हा शब्द कसा कसा लिहू शकतो आपण, कसं कसं लिहू शकतो, नाउन ऑफ ऍडवर्ब. नाउन ऑफ ऍडवर्ब बघा, वेलचा अर्थ ऍडवर्ब बी होऊ शकते. ओके, आता वेलचा अर्थ चांगला बी होऊ शकते. ही यूज वेल वर्ड इन हिज स्पीच. जर मी असं म्हटलं तर हे नाउन सारखा उपयोग व्हावा लागला. ओके, नामासारखाही उपयोग होते, सामान्य नामासारखा. तो वेल या शब्दाचा जास्त पद्धतीने उपयोग करतो. मग कोणत्या शब्दाचा, वेल या शब्दाचा. असं जर मी वाक्य म्हटलं तर हे नाउन मध्ये जाणार. नाउन बी आपण म्हणत असतो. मग त्यानंतर हा वर्ब सारखाही काम करतो, वेल. ओके, वेल हा शब्द वर्ब सारखाही काम करतो, त्याच्यानंतर ऍडवर्ब सारखाही काम करत असतो. म्हणून ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नामाप्रमाणे, त्याच्यानंतर वर्ब प्रमाणे आणि ऍडवर्ब प्रमाणे, क्रियाविशेषणाप्रमाणे हे काम करतो. म्हणून ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षकची तुम्हाला जर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच पाहिजे असेल तर ही बॅच सुद्धा आपण 23 मार्च पासून सुरू करणार आहोत. म्हणजेच 23 मार्च पासून सुरू झालेली आहे. ज्याही विद्यार्थ्यांनी बॅच घ्यायची आहे त्यांनी काय करायचं, लवकर ऍप्लिकेशन डाउनलोड करायची आहे. कारण या बॅचची फी फक्त 999 रुपये आहे. ऍप्लिकेशन डाउनलोड कुठून करायची, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, तिथून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता किंवा गुगल प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. व्हॅलिडिटी तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे 1 वर्षाची. अंकगणित, बुद्धिमत्ता यामध्ये कंबाईनली थोडं थोडं आपण पाठ पाहणार, कारण तार्किक क्षमता जास्त राहते म्हणून बुद्धिमत्तेवर जास्त भर आपला राहील. त्यानंतर बघा इंग्रजी व्याकरण आपण त्याच्यामध्ये पाहणार आणि सर्वात महत्वाची गोष्ट मराठी व्याकरण. हे 3 विषय आपण कंबाईनली पाहणार आहोत. 4 विषय आहे परंतु 3 विषयाचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करून घ्यायचा आहे. ओके, ज्याही विद्यार्थ्याला बॅच घ्यायची आहे लवकरात लवकर ऍप्लिकेशन डाउनलोड करा. आपल्या यशाच्या प्रवासाला सुरुवात करायची आहे. समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेलं आहे, 11व्या क्रमांकाचा प्रश्न, वेअर विल यू पुट द अपॉस्ट्रॉफ टू मार्क टू मेक द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आर नॉट. आर नॉटला काय वापरणार आपण, आरंट. आता आरंट आपण वापरणार तर अपॉस्ट्रॉफ देऊन आपण काय वापरत असतो, आर नॉट. कुठं अपॉस्ट्रॉफ लावणार, म्हणजे ओ काढून आपल्याला अपॉस्ट्रॉफ लावावं लागेल. कसं लिहिणार, आरंट. ओके, आरंट. ओ काढून आपल्याला अपॉस्ट्रॉफ लावावं लागणार. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी. काय काढावं लागणार आपल्याला, तर ओ काढावं लागणार. काय काढायचं आहे असा प्रश्न विचारलेला आहे, तर आपण ओ काढून तिथं काय लावणार, आरंट असा शब्द लिहिणार आहोत. समोरचा प्रश्न 12वा बघा काय म्हटलेला आहे, चेंज इनटू एक्सक्लामेटरी सेंटेन्स. या वाक्याला आपल्याला एक्सक्लामेटरी सेंटेन्स मध्ये चेंज करायचं आहे. बघा, आय विश आय हॅड अ गुड हॉर्स. म्हणजे माझी इच्छा होती की माझ्याकडे एक हॉर्स असायला पाहिजे, अशी इच्छा आहे. ओके, हे वाक्य बी कंडिशनल सेंटेन्स मध्येच आहे. ओके, आता या वाक्यामध्ये आपण विश डिझायर ठेवत असतो एखाद्या गोष्टीबद्दल, की असं असतं तर तसं झालं असतं, तसं असतं तर तसं झालं असतं. मग मी म्हणत आहे या वाक्यामध्ये आय विश आय हॅड अ गुड हॉर्स. जर माझ्याकडे चांगला हॉर्स असता तर या वाक्याला आपल्याला एक्सक्लामेटरी सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग एकच गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेस बी आय विशने
आय विश वाक्यात असेल आणि आपल्याला सांगितलं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करा, तर याचा उत्तर जे आहे ओ डॅटने सुरू होते. आय विशला कन्वर्ट कसं करणार, ओ डॅट, ओ कॉमा डॅट या पद्धतीनं आय हॅड अ गुड हॉर्स हे वाक्य आपलं राहिलं असतं. बरोबर, ओके, समजलं. मग हाऊ गुड हॉर्स आय हॅव हे नाही, आय हॅव अ व्हेरी गुड हॉर्स हे बी होऊ शकत नाही, कारण याच्यात काही आश्चर्यच नाही आहे. व्हॉट अ गुड हॉर्स हेही बरोबर नाही आहे, समजून घ्या. आय विश आलं तर ओ डॅट आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचा, बस एका सेकंदात उत्तर समजून जाते. आय विश असेल तर ओ डॅट चेक करा, काम खतम. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. प्रश्न काय आहे 13वा बघा. पॅरेंट्स नो द पेन्स ऑफ पॅरेंटिंग. आता यामध्ये आयडेंटिफाय द टाइप ऑफ द अंडरलाइन्ड नाउन्स. आता कोणते नाउन्स आहे अंडरलाईन केलेले अशा पद्धतीचा प्रश्न आहे. मग बघा पॅरेंट्स, पॅरेंट्स हे नाव जे आहे, पॅरेंट्स म्हणजे सर्व जगातले कॉमन म्हणा लागलो आपण, आहे की नाही, सर्व जगातले पॅरेंट्स म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, तर पॅरेंट म्हणजे वडीलधारे माणसं, आहे की नाही. तर हे पॅरेंट जे आहे एकवचनी व अनेकवचनी स्वरूपात राहते कॉमन नाउन. तर हे कॉमन नाउन आहे. कोणतं नाउन आहे, कॉमन. ओके, आता पॅरेंटिंग म्हणजे म्हणजे ज्याला काय म्हणत असतो आपण, पितृत्व, मातृत्व. ओके, पेन ऑफ मातृत्व किंवा मग पितृत्व हे जे झालं याला आपण पॅरेंटिंग आयएनजी लावलेला आहे. आता आयएनजी म्हटल्यावर काय झालं, तर हे जिरंड सारखं काम करायला लागलं, परंतु हे नाऊन सारखं काम करायला लागलं, वर्ब सारखं काम नाही करत आहे. मग हे कोणतं नाऊन आहे, तर याला आपण म्हणतो पॅरेंटिंग. त्याला म्हणतो आपण जसं की पॅरेंट्स म्हणजे वडीलधारे माणसं, वडीलधारेपणा आपण त्याला म्हणतो, पणा हा शब्द लागतो. मग हे अब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये येते. कशात येते, अब्स्ट्रॅक्ट नाउन, भाववाचक नावामध्ये येते. मग पहिलं नाउन आहे कॉमन नाउन, दुसरं नाउन आहे अब्स्ट्रॅक्ट नाउन. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सहज शोधू शकता. बघा त्यानंतर 14व्या क्रमांकाचा प्रश्न. शी वोन द सिल्वर, रिकामी जागा इन बॅडमिंटन. बघा सिल्वर मेडल अशा पद्धतीचं वाक्य आहे. कोणतं मेडलचं स्पेलिंग बरोबर आहे अशा पद्धतीने विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मेडलचं स्पेलिंग तुम्हाला आलं पाहिजे. मेडल बऱ्याचशा जणांना येत नाही. मेडल हे या प्रश्नाचं उत्तर मेडल अशा पद्धतीनं आहे. ओके, मेडल. तर हे ऑप्शन क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. त्याच्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हटलेला 15वा प्रश्न. राईट द करेक्ट परफेक्ट पास्ट टेन्स फ्रॉम द वर्ब बिलो. बिलोचा जे आहे ब्लो त्याला म्हणतो, सॉरी बिलो नाही ब्लो आहे. ब्लोचा आपल्याला काय करायचा आहे, पास्ट टेन्सचा, परफेक्ट पास्ट टेन्सचा वर्ब म्हणजेच वर्बचा थर्ड फॉर्म आपल्याला सरळ सरळ चेक करायचा. वर्बचा थर्ड फॉर्म म्हणजे ब्लो, सेकंड फॉर्म होते ब्ल्यू आणि थर्ड फॉर्म होते ब्लोन. तर यामध्ये ब्लोन पाहायचं आपल्याला. ब्लोन कुठं आहे, तर ऑप्शन क्रमांक ए मध्ये आहे ब्लोन. तर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. ओके, अशा पद्धतीने आपण 15 प्रश्न पाहिलेले आहे. आजचं 4थं लेक्चर आहे. जर तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.